नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गरिबीचे दिवस संपले. उद्याच्या शनिवारपासून पुढचे 12 वर्ष राजासारखे जीवन जगतील या 6 राशींचे लोक. मित्रांनो, मानवीय जीवनामध्ये बदलत्या ग्रह नक्षत्राचा अतिशय सखोल प्रभाव पडत असतो. ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवीय जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राची ही स्थिती कधी शुभ आणि कधी सकारात्मक असते, तर कधी अतिशय नकारात्मक अनुभव देखील व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. ग्रहदशा जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीचे जीवन नकोसे करून सोडते. नकारात्मक ग्रहदशा असताना व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्या उत्पन्न होत असतात. अनेक दुःख आणि यातना व्यक्तीला सहन कराव्या लागतात. ग्रह नक्षत्र नकारात्मक असताना व्यक्तीला कुठल्याही कामात यश मिळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी हवे तसे यश प्राप्त होत नाही. त्यामुळे व्यक्ती अगदी हताश आणि निराश सुद्धा होत असतो. हा काळ व्यक्तीच्या जीवनातील बराच कठीण काळ असतो. पण मित्रांनो, याही परिस्थितीमध्ये, अशाही कठीण काळामध्ये जेव्हा ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याच्या पाठीशी असतो, तेव्हा व्यक्तीला जगण्याचे बळ देत असतो आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट, सर्व दुःख दूर करत असतो. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. उद्याच्या शनिवारपासून या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर बदल घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. हा काळ व्यक्तीच्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक बदल आपल्या जीवनात आपल्याला दिसून येतील. कारण उद्याच्या शनिवारपासून भगवान शनिदेवाची विशेष कृपादृष्टी या 6 राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल आपल्याला घडताना दिसून येतील. अनेक सकारात्मक बदल घडतील. अनेक दिवसांचा संघर्ष, अनेक दिवसांची यातना, दुःख आता समाप्त होणार आहेत. अनेक दिवसांचे कष्ट आता समाप्त होणार असून नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. या 6 राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. शनिदेवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील दारिद्र्य मिटणार आहे. मित्रांनो, उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दिनांक 16 डिसेंबर रोज शनिवार लागत आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी वरद विनायक चतुर्थी सुद्धा आहे. मित्रांनो, चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. भगवान श्री गणेश जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. भक्ताचे जीवन आनंदी आणि प्रसन्न बनण्यासाठी वेळ लागत नाही. शनिवार आणि विनायक चतुर्थी मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या 6 राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो, शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. शनिवारच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद आणि काळे वस्त्र अर्पित करणे अतिशय शुभ मानले जाते. शनिवारचे व्रत करून भगवान शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पित केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या आपोआप समाप्त होतात आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होत असते. आणि गजाननाची कृपा जेव्हा बरसते तेव्हा दुःख, दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. कारण मित्रांनो, श्री गणेश हे सुखकर्ता असून दुःखहर्ता आहे. त्यामुळे जे लोक विनायक चतुर्थीचे व्रत करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये आलेले दुःख श्री गणेश दूर करत असतात. अशा लोकांच्या जीवनामध्ये येणारी संकट श्री गणेश विघ्नहर्ता दूर करत असतात. त्यामुळे शनिवार आणि विनायक चतुर्थीचे व्रत हे एकाच दिवशी होऊ शकते. त्यामुळे श्री गणेशाबरोबरच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हा सुंदर योग जमून येत आहे. आणि याच संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांना याचं शुभफल प्राप्त होणार आहे. मित्रांनो, शनिदेवाला अनेक लोक घाबरत असतात आणि शनीच्या नावानेच अनेक लोक थरथर कापत असतात. पण मित्रांनो, असे नाही. शनी हे फक्त कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकाला कर्माच्या आधारे फळ प्रदान करत असतात. ज्याचे कर्म चांगले असतात अशा लोकांना नेहमी चांगले फळ मिळत असते आणि जे लोक वाईट असतात, वाईट कर्म करतात अशा लोकांना शनिदेव निश्चित प्रकारे दंडित करतात. पण जे लोक चांगले असतात, त्यांचे कर्म चांगले असतात अशा लोकांवर मात्र शनीची कृपादृष्टी नेहमी बरसत असते. उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाचा सकारात्मक अनुभव या 6 राशींच्या जातकांना पाहावयास मिळणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होतील. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांवर शनीची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार असून सध्या परिस्थितीमध्ये, वर्तमान स्थितीमध्ये आपल्या जीवनात चालू असणाऱ्या दुःख, दारिद्र्याचा अंत होणार आहे. सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. घर परिवारामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. आपल्या मनात असणारी चिडचिड, मनात असणारा क्रोध आता मिटणार असून मन शांत बनणार आहे. भाग्याची साथ असेल, शनीचा आशीर्वाद असेल आणि जोडीला श्री गणेशाची कृपादृष्टी असल्यामुळे जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होईल. आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. या दिवशी जर आपण शनिवारच्या व्रताबरोबरच वरद विनायक चतुर्थीचे व्रत जर आपण केले आणि श्री गणेशाबरोबरच भगवान श्री
शनिदेवाची पूजा आराधना केली तर निश्चित आपल्या जीवनातील संकट दूर होण्यासाठी वेळ लागणार नाही. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ काळ ठरणार आहे. भगवान शनीची विशेष कृपा आपल्यावर असेल आणि गजाननाचा आशीर्वाद असेल, त्यामुळे आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहेत. आर्थिक भरभराट होणार आहे. घरामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती, भांडणे, कटकटी आता मिटणार असून सुख सौभाग्याची प्राप्ती आणि शांतीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्याबरोबरच आरोग्यविषयक चालू असणाऱ्या समस्या देखील आता दूर होणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने येणारा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. मानसिक तणावातून आपण मुक्त होणार आहात. मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे. नव्या प्रेरणेचा आधार घेऊन जीवनामध्ये काहीतरी मोठे करून दाखवणार आहात. आपले ध्येय आपण निश्चित करणार आहात आणि आपले ध्येय आपण गाठणार आहात. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ असेल. या काळामध्ये जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास हवे तसे यश आपल्याला मिळू शकते. सरकारी कामात देखील चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांना नोकरीविषयक काळ अनुकूल ठरणार आहे. शनीची विशेष कृपा असेल, गजाननाचा आशीर्वाद असेल, त्यामुळे नोकरीविषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते. त्याबरोबर व्यापारामध्ये नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायामधून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन सुरू केलेला व्यवसाय आता प्रगतीपथावर येणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. आपली जिद्द, आपली चिकाटी पणाला लावावी लागेल आणि जर आपण असे केले तर निश्चित आपल्याला मोठे फळ मिळू शकते. कारण ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत आणि जोडीला ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपण आता या काळामध्ये प्राप्त करू शकता. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी काळ शुभ फलदायी ठरणार असून सुख सौभाग्य आणि समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. नवीन क्षेत्रामध्ये मोठं यश आपण प्राप्त करू शकता. मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे. नव्या जिद्दीने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. थोडासा मानसिक तणाव आपल्याला जाणवू शकतो, पण इथूनच आपल्याला एक प्रेरणेची ठिणगी आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. धडाडीने कामाला लागणार आहात आणि आपले ध्येय लवकरच गाठणार आहात. आपली स्वप्न देखील लवकर साकार होणार आहेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दान धर्म करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ प्रगतीचा काळ असेल. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी सुख सौभाग्यामध्ये वाढ करणारे दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. शनीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल आणि गजाननाची कृपा असल्यामुळे आपल्या मनोकामना देखील आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांचा आपला संकल्प आता पूर्ण होणार आहे. आपल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक तणाव दूर होणार आहे. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायातून नफ्यामध्ये चांगली वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ शुभ ठरणार आहे. धनुराशीच्या जातकांसाठी इथून पुढे शनीची कृपादृष्टी असल्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याचे बळ प्राप्त होणार आहे. यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. शनिदेवाच्या कृपा आशीर्वादाने चमकून उठेल आपले नसीब, आपले भाग्य आता उजळणार आहे. मित्रांनो, या काळामध्ये जिद्द आणि चिकाटीने कामे आपल्याला करावी लागतील. भोग विलासितेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल. या काळात जर आपण आपले कर्म चांगले ठेवले तर शनीची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी कामे वेळेवर पूर्ण होतील. प्रेम जीवनामध्ये चालू असणारे नैराश्य आता दूर होईल. प्रेमाच्या वाटा मोकळ्या होतील. प्रेम प्राप्तीचे योग जमून येतील. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या काळामध्ये आपल्याला लाभू शकतो. आर्थिक समस्या देखील दूर होणार असून आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. मेष राशीच्या मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून या काळामध्ये श्री गणेशाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना आपल्यासाठी फलदायी ठरू शकते. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांवर श्री गणेशाचा आशीर्वाद तर बरसणारच आहे, पण जोडीला शनीची देखील कृपा आपल्या राशीवर असेल. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये नव्या संधी आपल्याकडे चालून येतील. नवी प्रगती आपल्याला प्राप्त होईल. नव्या दिशेने नवा जीवनाचा प्रवास आपण सुरू करणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या, कटकटी आता दूर होणार असून पती पत्नीमध्ये प्रेम, आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. सासरच्या मंडळीकडून एखादी मोठी खुशखबर आपल्याला मिळू शकते. त्याबरोबरच नोकरी विषयक देखील आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता लवकरच बदलणार आहे. व्यापारानिमित्त प्रवासाचे योग येणार आहेत. तर नोकरीमध्ये आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते अथवा नोकरी विषयक नवीन कॉल आपल्याला येऊ शकतो. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. एकूणच हा काळ
कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार असून प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना काळे कापड काळे वस्त्र दान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.